नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की जानकीच्या घरी छोटे छोटे गेम चाललेले असतात, पूजा झालेली असते. आता प्रत्येकावर राज्य येत असतं. आता आलेलं असतं ते ऐश्वर्यावर राज्य आलं की सगळे टाळ्या वाजवतात आणि आता ऐश्वर्या तुला काही सुटका नाहीये, बघ तुला काय काय करायला लावतोय. ऐश्वर्या बिचारी निमूटपणे सगळं काही सहन करत असते. काय शिक्षा द्यायची द्या मला. सगळे टाळ्या वाजवतात आणि आता ऐश्वर्याला शिक्षा सुनावतात. मुकेश म्हणतो मला सुचलंय की ऐश्वर्याने काय करायचंय. ऐश्वर्याने एका सिनेमाची नक्कल करायची आणि सारंगने ते ओळखायचं. जानकी म्हणते हो हो करायला मंजूर असतं, ऐश्वर्या करायला तयार असते. ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की हम साथ साथ आहे आणि सगळ्यांनीच ओळखलेलं असतं. सगळ्यांना खूप आनंद होतो. आता परत गेम स्टार्ट झालेला असतो आणि आता उशी फिरून 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 बरोबर आलेली असते शर्वरीकडे आल्यावर सगळेच टाळ्या वाजवतात. शर्वरी वंश आता तुमच्यावर राज्य, आता तुम्हाला काहीतरी करायला लागणार. शर्वरी अगदी रागाने म्हणते मला काहीतरी साधच सांगा, मी काही फार करायला जाणार नाहीये आणि तेही आवडलं तर करेल तर तेही करणार नाहीये. अगदी रागातच ही शर्वरी बोलत असते की म्हणते तुमच्या नवऱ्याची एखादी अशी आठवण सांगा की जी आठवली की लगेच हसायला येतं. विक्रांत भाऊजींची हो. म्हणते नाही असं काही आठवतच नाहीये, त्यामुळे सांगण्याचा प्रश्न येत नाही. असं कसं असेल, काहीतरी असणारच ना. आठवत नाही अशी गोष्टच नाहीये. काय म्हणतात शरू, आठव की. आठवणार म्हणजे ना ग, आठवलं तर आठवेल ना, आठव तर खरं. ओवी म्हणते अगं सांग ना आत्या, मला पण ऐकायची आहे, सांग की. आठवत नाहीये मला, सांगण्यासारखं काही नाहीच तर मी काय सांगू, नाहीच काही आठवत मला. सगळे म्हणतात आठव आठव, ही शरू म्हणते नाही सांगितलं ना आठवत नाहीये, आठवण्यासारखं काही नाहीच आहे. शर्वरी एकही गोष्ट सांगायला तयार नसते. तेव्हा सारंग म्हणतो मला आठवले की, आणि मी सांगितलं की ताई सुद्धा हसायला लागणार आहे. जानकी म्हणते हो हो मला पण आठवलं की. एवढी विनोदी आठवणे की मी सांगितलं की ताई सुद्धा हसायला लागणार आहे. ओवी म्हणते काका सांग की. सांगतो. कसं आहे ना, ताईचं लग्न झालं आणि लग्न झाल्या म्हटलं की उखाणा घे, पण ताई म्हटली मी उखाणा घेणार नाही, मला सांगू नका, मी काय उखाणा घेत नसते. क्रांताजी म्हणाले तुम्ही नाही तर मी घेतो की, कशाला तुम्ही त्रास करून घेताय, मी घेतो. क्रांती उखाणा घेतला होता. उखाणा येत नाही तर टेन्शन लिहायको काय को, उखाणा येत नाही तर टेन्शन लेणे का काय को, मी आहे ना साथीला, डरणे का नाही बायको. आता हसायला लागलेले असतात. विक्रांत त्यावेळेला हा उखाणा घेतलाय म्हणून सगळेच हसत असतात. म्हणते वा वा वा, एक नंबर छान. हा सुद्धा ही शर्वरी अजिबात हसलेली नसते, उलट ही चिडायला लागलेली असते. हिला संताप होत असतो. प्रेम लागतं, शब्द काय सुचत जातात. तिचं वेडेपण आणि शरू माझी सायको. आता शरू सायको म्हटल्यावर इतके हसायला लागलेले असतात. शर्वरी म्हणते सायको. आता सगळेच हसायला लागलेले असतात. सगळेच आता तुफान असे हसायला लागलेले असतात. शर्वरी मात्र किंचित सुद्धा हसत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, हसू असतं. शर्वरीचं हसू कुठे गायब असतं की ते अजिबात हसायचं नावच घेत नसते. सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालेलं असतं. सगळे हसत असतात, तिला सुद्धा हसवण्याचा प्रयत्न करतात. शर्वरी काही हसत नसते. तर या सगळ्यांकडे बघते इतकी चिडते की लगेच रागाने उठते आणि चिडचिड करायला लागते. जोरात उठून म्हणते की बास. हे सगळे हसत असतात, यांना म्हणते बास. तरी रागाने उठून बास असं म्हणते आणि चिडून ती लगेच निघून गेलेली असते. सगळे आता ताई 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 शरू करतात, पण शरू काय थांबायचे नाव घेत नाही आणि तनतन करत तिच्या रूम मध्ये ती निघून गेलेली असते. सगळ्यांच्या आनंदावर विरजन पाडलेलं असतं आणि शरू रागाने तिथून निघून गेलेली असते. त्यांना म्हणतात कमाल या पोरीचं काय चाललंय आणि काय नाही तिचं तिला माहिती, पण काय करते ना ही शर्वरी, खरंच कमाल आहे. आणखी म्हणते शर्वरी बंच चिडल्या आणि निघून गेल्या. वाटलं होतं सगळं छान होणार, पण तसं काही वाटतच नाहीये छान होईल म्हणून. वाटलं होतं सगळ्यांच्या समोर गेम खेळल्यावर मूड जरा चांगला होईल, पण तसं काहीच झालं नाही. उलट त्या चिडल्या आणि निघून गेल्या. काहीच उपयोग झाला नाही. एवढं हसवून एवढं त्यांचा मूड चांगला करायचा प्रयत्न करून उलट अजून चिडल्या आणि निघून गेल्या. मी जाते आणि काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करते. जानकी आता समजवायला जाणार असते शर्वरीला. सुमित्रा म्हणते जानकी तिला जरा एकटं सोड, सारखं तिला नको समजवायला जाऊ, ती अजूनच हे करेल, अजिबात तिच्याकडे जाऊ नको, असू दे तिचा वेळ घेऊ दे, तिला शांत होऊ दे. ते ऑटोमॅटिकली काय झालंय काय नाही आपल्याला येऊन सांगेन. सारखं तिच्याकडे गेलं की ती अजून चिडत जाणार. त्यापेक्षा तिच्याकडे जाऊच नको आणि काही समजू सुद्धा नकोच. सगळे आता कार्यक्रम झाल्यावर आपापल्या बेडरूम मध्ये आलेले असतात आणि सगळ्यांनाच टेन्शन असतं की हे शर्वरीचं चाललंय तरी काय. अवंतिका म्हणत असते सौमित्रला, बिचारी जानकी वहिनी शर्वरीला बरं वाटावं म्हणून एवढं सगळं प्लॅनिंग केलं आणि शर्वरी वंच काय शेवटी चिडलीच. काय जानकी वहिनीवर चिडून ती निघून गेली. बिचारीने इतके प्रयत्न करून काय सगळ्यांच्या समोर अपमान केला या शर्वरीने. खूप वाईट वाटलं रे. सौमित्रचं लक्षच नसतं. अवंतिका जाते आणि म्हणते अरे सोमी काय विचार करतोय तू, तुझ्याशी बोलतीये मी. पटलंय का शरूताईचं हे वागणं, पटलं नाही पटलं यापेक्षा शरूच्या मनात काय सुरू असेल ना याचा विचार करतोय मी. तिच्या मनात नेमकी चाललंय तरी काय म्हणून ती एवढी चिडचिड करते किंवा एवढा राग आहे. ती हल्ली असेल पूर्णपणे कोलॅप्स झाली असेल. म्हणजे आपण शरूची मनस्थिती समजून घ्यायला हवी. अवंतिका ती सध्या कुठल्या मनस्थितीतून चालली आहे, तिच्यावर काय प्रसंग आहे कळतंय का तुला. आपण तिला हसवण्याचा प्रयत्न केला म्हणून तिने हसायला पाहिजे असं नाही ना. तिचं दुःख, तिच्या वेदना, तिचं टेन्शन तिला माहिती ना.
त्यामुळे आपण तिला जबरदस्तीने हसवू नाही शकत आणि जबरदस्तीही नाही करू शकत आहे शर्वरीवर. जानकी वहिनींचे सगळे प्रयत्न चुकीचे होते असं तुला म्हणायचे का? नाही, असं म्हणायचंच नाहीये. वहिनीचे सगळे प्रयत्न मनापासून आणि अगदी प्रामाणिकपणे होते. पण आता ते शर्वरीला नाही आवडले, त्यात आपण काय करू शकतो? तिचं टेन्शन कमीच झालं नाही, त्याला कुणीच काही करू शकत नाहीये. असं वाटतं की शरूला थोडासा वेळ द्यायला हवाय. आत्ताच तिला त्रास द्यायला नकोच आपण. तिला जरा शांत होऊ दे, मग काय ते बघूया आपण. इतकं सगळं घडल्यावर नॉर्मल लाईफ जगणं सोपं नाहीच आहे. ती तिकडून टेन्शन मध्ये आली, आपल्या आनंदाचं वातावरण बघू सगळं टेन्शन ती एका मिनिटात कसं विसरणार? त्यामुळे थोडा वेळ जाऊ द्या, बघूया काय करायचं. मला माहितीये तेव्हा मी या सिच्युएशन मधून गेलोय अवी. मला जेव्हा तुझी काळजी वाटायची ना, तेव्हा ही काहीही करून माझा मूड बदलत नव्हता किंवा ती काळजी सुद्धा संपत नव्हती, अजूनच ती वाढत जायची. शरूला फसवण्यात आलंय अशा सिच्युएशन मध्ये ती जे काय रिॲक्ट करेल, फॅमिली म्हणून आपण समजून घ्यायला हवंय. तिच्यावर दडपण नाही टाकायचंय, कळतंय का? जबरदस्ती नाही चालणार आहे. मित्र त्याच्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो अवंतिकाला. तिला फोर्स करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत तिच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. तिला वेळ घेऊ दे निवांत. अवंतिकाला समजलेलं असतं. अवंतिका म्हणते अगदी बरोबर बोलतोय, नाही तिला कोणी जबरदस्ती करणार आहे. आता जानकी बेडरूम मध्ये असते आणि तीही विचार करत असते. अगदी शांत अशी बसलेली असते. एवढं करून सुद्धा तिच्या हाताला काहीच आलं नाहीये म्हणून ती शांत असते. एवढ्यात काय ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश बघतो जानकी अशी नाराज बसली म्हणून. ऋषिकेश येतो आणि जानकी जवळ बसतो. शर्वरी बोलली त्याचं वाईट वाटतंय ना, जानकी चिडली म्हणून तुला वाईट वाटतंय ना? जानकी, शरूला बरं वाटावं त्यासाठी तुझ्या परीने तू सगळेच प्रयत्न केले, बरोबर ना? तरी सुद्धा तुझं मूड चांगला झालाच नाहीये. शेवटी ती चिडलीच आहे. तिला नाही आवडलं तू जे काही केलंय आणि सगळ्यात महत्वाचं ती तुझ्याकडे होऊन येत नाही तोपर्यंत तू तिच्याकडे जाऊ नको आणि काही समजावण्याचा तर अजिबात प्रयत्न करू नको. तुला कळतंय का जानकी? तू तिच्याकडे जाऊ नकोस. पण तिला तिचा वेळ द्यायला हवा की नाही? जबरदस्ती नको करायला प्लीज जानकी, जाऊ नको तिच्याकडे. की म्हणते अजून किती वेळ द्यायचा आहे असा? तुम्ही कशा वागत होत्या, कशा बोलत होत्या, कशा रिॲक्ट होत होत्या? टेन्शन असणं वेगळी गोष्ट आहे आणि त्या जे वागताय ना ते काहीतरी वेगळंच आहे. माझं असं म्हणणं आहे ऋषिकेश, त्यांची मनस्थिती चांगली नाहीये. आपण त्यांना वेळ नको द्यायला. खूप वेळ दिलाय आणि अशा परिस्थितीमध्ये एकटं सोडणं अवघड आहे. त्यांच्याशी बोलायला हवं, मन मोकळं करायला हवं, शांत करण्याचा प्रयत्न करायला हवा. ऋषिकेश म्हणतो हो ना, आपण त्यांच्याकडे बोलायला जायचं, वेळ द्यायचा आणि परत ती पहिल्यासारखीच रिॲक्ट झाली तर काय करायचं? कशी रिॲक्ट झाली तू बघितलं नाहीस का? आणि तेही तुझ्यावर. असू द्या, त्या सध्या टेन्शन मध्ये ना म्हणून रिॲक्ट झाले असतील. जर अपमान झाला तरी चालेल, पण शर्वरीचं तिचं टेन्शन आहे ना ते गेलंच पाहिजे. त्या अवस्थेत मी नाही त्यांना एकटं सोडू शकत आहे. काय झालंय काय नाही एक्झॅक्टली कळायलाच हवंय. शर्वरी वंश नेहमीसारखं वागत नाही, आत काहीतरी वेगळं वागताय, त्यांच्यातलं वेगळे पण जाणवतंय. ऋषिकेश, मला तुम्हाला सांगता येत नाहीये शर्वरी वंशाचं वेगळं वागणं म्हणजे एक्झॅक्टली काय. तरी लपवताय आपल्यापासून असं मला जाणवतंय. सतत नॉर्मल नाहीये त्या, काहीतरी लपवाछपवी करताय ना हे जाणवतंय. जानकीच्या लक्षात आलेलं असतं टेन्शन असल्यावर वेगळं माणूस दिसतं आणि ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, त्याचं तिला टेन्शन आहे अगदी स्पष्ट दिसत असतं हे जानकीला. हे आपल्याला जे काही सांगितलंय ते पूर्ण सत्य नाहीये ऋषिकेश, काहीतरी वेगळंच आहे आणि ते आपल्याला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताय. म्हणूनच मला असं वाटतं की एक्झॅक्टली खरं काय घडलंय ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवाय. तर शंका येते काहीतरी लपवाछपी चालली आहे शर्वरी वंशची. आता ऋषिकेशला सुद्धा पटलंय की जानकी नेमकी काय सांगण्याचा प्रयत्न करतेय. तो म्हणतो हो, तू जे म्हणतेय ते पटतंय मला. आता ऐश्वर्या असते, ऐश्वर्या ही तोच विचार करत असते. सारंग आलेलं असतो आवरून आणि ऐश्वर्याच्या जवळ बसतो आणि परत त्यांची तीच चर्चा चालू होते. ऐश्वर्या म्हणते सारंग, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? सारंग म्हणतो विचार की. तुम्ही विक्रांतला किती ओळखता म्हणजे ते नेमकी कसे होते, काय होते? शर्वरी वंश सांगताय ते बरोबर आहे का? विक्रांत मध्येच फॉल्ट आहे की शर्वरी वंश काहीतरी वेगळं सांगताय? विक्रांत फ्रॉड करू शकता का? जसं शर्वरी सांगतीये 1.5 कोटी रुपयांचा फ्रॉड केलाय, ते करू शकताय का? जानकीने सांगितलंय की ते विक्रांत भाऊजी असे नव्हते, ते करूच शकत नाहीये, इम्पॉसिबल आहे. एक मिनिट ऐश्वर्या, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की शरूताई खोटं बोलते आणि विक्रांत भाऊजी चांगले आहेत, म्हणजे विक्रांत भाऊजींवर ही खोटा आळ घालतीये असं म्हणायचंय का ऐश्वर्या? हे बघा सांग, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला काय सांगायचंय ना ते आधी लक्षात घ्या. शरूताई घरात आल्यानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी आणि शरूताई आपल्याला आल्या आल्या जे सांगितलं त्या गोष्टी, हे काही जुळवाजुळव होत नाहीये. सगळं काही विचित्र आणि वेगळंच वाटतंय. म्हणजे शर्वरी काही जे सांगतेय ना ते सगळं वेगळंच आहे आणि विक्रांत बद्दल जे सांगते ते अगदीच वेगळं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कुठे जुळतच नाहीये, विश्वास बसत नाहीये असं मला म्हणायचंय तुम्हाला. अगदी स्पष्टच सांगते मी, शर्वरी जे बोलतेय ना त्याच्यावर मला विश्वास नाहीये. पण तो ऐश्वर्या, तुम्हाला एक सांगू का, एवढ्या गोंधळात कोणताच अंदाज बांधायला जाऊ नका. काहीतरी चुका नक्कीच होतील आणि एकदम कोणाबद्दल काही अंदाज बांधला तर नक्की माणूस चुकतो. जरा शांतपणे सगळी परिस्थिती होऊ द्या, मग काय तो अंदाज बांधा. एकदम आपल्याला कोणाबद्दल काही माहिती नाही आणि अंदाज बांधायला गेलं की अंदाज आपला चूक पण शकतोय. कळतंय का तुम्हाला ऐश्वर्या मला काय म्हणायचंय? आता सारंगला काय म्हणायचंय ते ऐश्वर्याला कळालेलं असतं. तर अचानक घरी आलीये म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलंय. ती उगाच घरी येणार नाहीये. त्याचा प्रयत्न केला म्हणजे काहीतरी मोठं भयंकर असं घडलंय हे सुद्धा त्याच्यावरून लक्षात येतंय. सारंग तसाही भोळा असतो. सारंगने एका मिनिटात शर्वरीवर विश्वास ठेवलेला असतो.
सारंगने एवढं समजावून सुद्धा ऐश्वर्याचा अजिबात विश्वास नसतो, ती विचार करतच असते. आणि आता फोन लावलेला असतो, मी पोहोचली इकडे व्यवस्थित आणि आपलं काम सुद्धा होणार आहे, टेन्शन घेऊ नको. एवढं शर्वरी म्हणते की लगेच दार वाजलेलं असतं. वंस दार उघडा की लगेच शर्वरी बोलणंच बदलवते. हो मी भरणारे पैसे. असं काय? मी पैसे भरणार म्हणजे भरणार. आणि कसं आहे ना, मी तुम्हाला जरा वेळाने फोन करते, आता जरा मला काम आहे. आणि शर्वरीने फोन बंद केलेला असतो. जानकी म्हणते काय हो वंस, काय चाललंय? टेन्शन मध्ये दिसताय वंस, सांगा की काय झालंय? फोन होता, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना वंस? बँकवाले नाही का ग सतत फोन करतात, ते करताय फोन आपले आणि मीही त्यांना सांगते पैसे भरणारे पैसे भरणारे. असं बसा ना, मला 2 मिनिटं जरा बोलायचं. ती म्हणते हो बोल की. आता बसलेली असते शर्वरी. हे बघा वंस, तुमची परिस्थिती चांगली नाहीये, मनस्थिती चांगली नाहीये, मला सगळंच कळतंय. म्हणूनच गेम खेळण्याचा प्लॅन केला, जेणेकरून तुमचा मूड जरा चांगला होईल, जर तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. पण त्याच्याने तुम्हाला वाईटच वाटलं, मला काहीतरी वेगळं आणि तुम्हाला त्रास झाला, तुमची चिडचिड झाली, त्याबद्दल खरंच सॉरी. माहितीये तुम्ही हसावं यासाठीच मी सगळं केलं, पण तुमच्या मनातला गोंधळ, तुमच्या मनातली चलबिचल इतक्या पटकन जाणार नाही हे सुद्धा माहितीये. मी थोडंसं समजून घ्यायला हवं होतं. एकटं सोडायचं नाही एवढंच आता सध्या मला कळतं. या परिस्थितीत जोपर्यंत तुमचा मूड चांगला होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काय एकटं सोडत नसते. हे झालं तर तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे, आपण सगळेच आहोत. तुम्हाला बरं वाटेपर्यंत, तुमची मनस्थिती चांगली होईपर्यंत माझ्या खोलीत येऊन राहता का? म्हणजे तुम्हाला जरा एकटं वाटणार नाही, कुणीतरी आहे बो असं वाटेल. येतं का बनचं माझ्या खोलीत? ते नाही, बरी मी इथेच कम्फर्टेबल आहे, मी नाही येते तुझ्या खोलीत. त्यामुळे तुला आणि दादाला डिस्टर्ब होणार, त्यापेक्षा बरी मी इथेच, मी नाही येते. डिस्टर्ब वगैरे काही होत नाहीये. डिस्टर्ब वगैरे मला जो ऑकवर्ड वाटत असेल तर मी इथे येऊन तुमच्या खोलीत राहू का तुमच्या सोबत? त्या वाटेपर्यंत मी तुमची काळजी घेईल, प्लीज मला राहू द्या. जे काय वाटतंय ना ते मला सांगा, माझ्यासमोर बोला, मन हलकं करा, तुम्हाला त्याच्याने खरंच बरं वाटेल. कुठे शर्वरी ठीक आहे असं म्हटलेली असते. विक्रांत भाऊजी सुद्धा लवकरात लवकर सापडतील, त्याची सुद्धा काळजी करू नका तुम्ही, अजिबात टेन्शन घेऊन. कॉन्टॅक्ट झाला का? काही बोलले का ते? काहीतरी आम्हाला सांगा हो. करू का विक्रांत भाऊजीला फोन? करून बघ, लागला तर लागला, झालं तर झाला कॉन्टॅक्ट. 100 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केलाय, पण माझा फोन काय लागलेला नाहीये. फोन तो उचलतच नाहीये. आता सांगते मी, किती फोन लावतो फोन उचलत नसतो. आता जानकीने फोन लावलेला असतो, तेही लगेच शर्वरीच्या समोर. फोन लागलेला नसतो. परत प्रयत्न करा असं सारखं सारखं सांगत असतं. शर्वरी म्हणते बघितलं ना, मलाही असंच करतोय तो फोन उचलतच नाहीये. महाराष्ट्रातच आहे म्हणजे ते इथेच आलेत. आता शर्वरीला घाम फुटलेला असतो की ही जानकी एखादी गोष्ट पकडली की डायरेक्ट त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय काही सोडत नाही. शर्वरी, वंस, विक्रांत भाऊजी इथेच आहे म्हणजे इथेच आपल्याला शोधायला लागणार आहे. विक्रांत भाऊजीला शोधायला सोपं जाणार आहे ते इथेच आहे. आता शर्वरी ततमम करायला लागते. विक्रांत भाऊजींची पोलीस कंप्लेंट करूया आपण. आता शर्वरी घाबरलेली असते की ही जानकी भलतच काय डेअरिंग करायला लागली आहे. ऋषिकेशला जाऊन सांगते. आता लगेच उठलेली असते घाबरून, नाही 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 असं काही करायला जाऊ नको. अगं ते करून उपयोगच होणार नाही का? इथले पोलीस का कंप्लेंट घेतील ग? प्रसंग तिकडं घडलाय ना. मी बेंगलोरला का कंप्लेंट केली नाही? मला काही सुधारलंच नाही ग. मला शॉक बसल्यासारखं झालं. कंप्लेंट वगैरे तर लांबची गोष्ट आहे. सुचत नव्हतं. एक ते 1.5 करोड रुपयाचं लोन घेतलंय या माणसाने माझ्या नावावर. मला कसं सुचेल तू सांग? अगदी मी डोकं माझं बधीर झालंय. 1.5 करोड? आता जानकीला धक्काच बसलेला असतो की एवढी मोठी रक्कम काय करू? मला काही सुचत नाही, काय नाही. रोज ते लोक फोन करतात, टॉर्चर करतात, पैसे द्या पैसे द्या. कुठून देऊ मी एवढे पैसे? सतत फोन करतात ते लोक. मी काय सांगू त्यांना? रोज रोज तरी काय वेगवेगळी कारणं देऊ मी? एवढी मोठी घटना घडली, तुम्ही आधी का नाही सांगितलं वंच? आता येऊन सांगताय अचानक. कुठे टेन्शन द्यायचं? माझ्या पद्धतीने हँडल करते, पण नाही ग, माझ्या पद्धतीने हँडल नाहीच झालं. शेवटी तुमच्याकडे मला यायलाच लागलं. तिला टेन्शन आलेलं असतं. जानकी म्हणते ठीक आहे, बघते माझ्या पद्धतीने काही मदत करता येते. की आता निघून गेलेली असते. शर्वरीला जो निरोप पोहोच करायचा असतो तो जानकी तर्फे तिने निरोप पोहोच केलेला असतो की 1.5 करोड रुपयांची गरज आहे शर्वरीला. जानकी आता टेन्शन मध्ये येते आणि पटकन बाहेर निघून गेलेली असते. जानकी धावत पळत आलेली असते. ऋषिकेश, मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय. ऋषिकेश म्हणतो बोल की जानकी, एवढी काय घाबरली आहे? जानकी आता मागे पुढे बघत असते, खूप घाबरलेली असते, कारण एवढी मोठी गोष्ट तिला सांगायची असते. ऋषिकेशला तिला ही टेन्शन आलेलं असतं. अगं जानकी बोल, काय सांगायचंय तुला? वंसाने मला सांगितलं विक्रांत भाऊजीने शर्वरी वंसाच्या नावावर 1.5 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि ते फरार आहेत. बँकेतले लोक सारखे फोन करताय रिकव्हरीसाठी आणि शर्वरी वंसाला याचंच टेन्शन आले की एवढी मोठी रक्कम कुठून भरायची आहे. फोनवर सुद्धा त्या बँकेतल्या लोकांशीच बोलत होता की हो मी भरणारे पैसे भरणारे. सारखे बँकेतले लोक फोन करताय. आता जानकीला जेवढं दिसलं, जसं दिसलं तसं तिने येऊन ऋषिकेशला सांगितलेलं असतं की शर्वरीला 1.5 कोटी रुपयांची गरज आहे आणि बँकेतले लोक खूप त्रास देत आहे. जानकी म्हणते वंस या घरची लेक आहे, एवढ्या टेन्शनमध्ये एवढं त्यांच्या जीवावर बेततंय, तुम्ही काहीतरी करा आणि त्यांना पैसे द्या. ऋषिकेश म्हणतो जानकी 1.5 कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे, मला एकट्याला हा निर्णय घेता येणार नाही, नानांशी बोलायला लागणार, मग काय ते निर्णय घेतो. अहो पण नाही जानकी, मी एकटा नाही निर्णय घेऊ शकते, नानांशी बोलणार आणि मग काय तो निर्णय घेणार. ऋषिकेश एकटी रिक्स घ्यायला तयार नसतो. नानांशी बोलूया, मग काय तो मार्ग निघेल, आपण एकट्याने काही करायला जायचं नाहीये.
तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर नानांशी बोला आणि काय तो तोडगा काढा. आता शेवटी जानकी आणि ऋषिकेश पटकन नानांकडे आलेले असतात, कारण जानकीला असं वाटतं की जास्त वेळ व्हायला घालवायला नको. शर्वरी वंशांची डोक्यावर जी टांगती तलवार आहे ती लवकरात लवकर हटली पाहिजे. त्या म्हणतात ये की जानकी, काय बोलायचंय बोल की. आपल्याला माहिती ना नाना शर्वरी वंश कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या परिस्थितीतून चालल्या, म्हणून मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नक्की शर्वरी वंशाला काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या अडचणीत त्या. तेव्हा जाऊन मला कळालंय नाना 1.5 कोटींची गरज आहे शर्वरी वंशनला. नाना म्हणतात काय जानकी 1.5 कोटी रुपये? हो 1.5 कोटींचं कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठीच त्या धडपड करताय, म्हणून त्यांची चिडचिड होतीये आणि एवढं सगळं टेन्शन त्या 1.5 कोटी रुपयामुळे. नानांना आता धक्का बसलेला असतो. काय बोलतेय जानकी 1.5 कोटी रुपये? ही रक्कम खूप मोठी असते, सहजासहजी कुणालाही मॅनेज करणं अवघड आहे. आपल्याकडे मदत मागतच नाहीये, तर त्यांच्या पद्धतीनेच हँडल करण्याचा प्रयत्न करताय, पण आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतंय. पण त्यांना मदत करायला हवी असं मला वाटतंय नाना, म्हणून मी तुमच्याकडे आली. प्लीज पैशांची गरज आहे, काहीतरी करा. तुम्ही जो होकार दिला तर ऋषिकेश काहीतरी करू शकताय. प्लीज नाना काहीतरी मॅनेज करा प्लीज. नाना म्हणतात 1.5 करोड? तुला कळतंय का जानकी, एवढे पैसे कुठून आणू मी? एवढे तिला कशाला पाहिजेत? नाना शरूचं असं म्हणणं आहे की विक्राने तिच्या नावावर 1.5 कोटीचं कर्ज काढलंय आणि तो फरार झालाय आणि ते आता तिला भरायला लागतंय. म्हणतात ठीक आहे, पण तिने हे सुरुवातीला सांगायला हवं होतं ना, आता कसं सांगते अचानक? मन दजावलं नसेल म्हणून सांगितलं नसेल, पण त्यांना मदत करायला हवी. नाना खूप टेन्शन मध्ये आहेत त्या. बसूया बोलूया, एकदम मी निर्णय काही देत नाहीये, पण बसून काहीतरी तोडगा नक्कीच काढूया. लगेच रडायला लागलेले असतात. जानकी म्हणते नाना काय झालंय, डोळ्यात पाणी? साठी चाललेली तुझी धडपड बघवत नाहीये ग, किती करतेस तू सगळ्यांसाठी. मी खूप नशिबाने जानकी तुझ्यासारखी सून मला मिळाली आहे. ती सगळ्यांची सावली बनून राहा जानकी, खूप बरं वाटले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर रडत असतात. जानकी आणि ऋषिकेश निघून गेलेले असतात. शर्वरीचं काम आता बरोबर व्हायला लागलेलं असतं. आलेली असते सुमित्रा आणि नाना अजूनही डोळे पुसत असतात. सुमित्रा म्हणते काय हो, त्यासाठी आले होते, काय बोलत होते सांगा की. ते आपल्याला सुचायला हवं होतं आई वडील म्हणून, ते जानकीला सुचले आणि ते जानकीने कर्तव्य पार पाडले, म्हणूनच ती माझ्याकडे आली होती. आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडतोय असं वाटायला लागले बघ सुमित्रा. म्हणजे काय, शर्वरीला 1.5 कोटी रुपयांची गरज आहे हे जानकीने तिच्याकडून जाणून घेतलं आणि तिला मदत करा असं सांगायला ती माझ्याकडे आली होती. सुमित्राला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की काय 1.5 कोटी रुपये. मित्र म्हणते काही काही वेळेला मुलं आई वडिलांच्या जवळ बोलायला कचरतात, नाही सांगत, टेन्शन येईल किंवा वेगळ्याच काहीतरी हेतूने. तिला प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे कळत असल्यामुळे शर्वरीच्या मनात काय चाललंय तिने अगदी सहज ओळखलं. एवढंच. मला का त्रास होतोय ते कळेल का मला, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? मित्र म्हणते अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं, जे असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका. नाना म्हणतात नाही नाही, मी कशाला टेन्शन मध्ये यायला लागलो, जानकी सारखी सून आहे आपल्याकडे, तर मी कशाला टेन्शन घेऊ ग सुमित्रा, आपण मुद्दामून काही करत नाहीये ना, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होणार आणि अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आणि व्यवस्थितच होणार आहे. तुम्हाला कळतंय का मी काय सांगते? नाना म्हणतात हो हो सुमित्रा, मी शांतच आहे ग, मी नाही घेते टेन्शन. मित्राने आता नानांना तर समजावलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अगदी रिलॅक्स राहा. पण सुमित्रा मात्र आता विचार करायला लागलेली असते. 1.5 कोटी रुपये एवढीशी रक्कम नाहीये, खूप मोठी रक्कम आहे. एवढं मोठं होईपर्यंत ही काय करत होती, इतके दिवस ही का शांत बसली? आता नानांच्या मनात जसे प्रश्न सुरू झालेले असतात तसे आता सुमित्राच्या मनात सुद्धा अगदी गोंधळ उडालेला असतो की एवढ्या मोठ्या पैशांची काय गरज आहे आणि एवढ्या पैशांचं ती करणार काय? आता मित्रांनो हा भाग इथेच संपलाय. सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण केलेले असतात या शर्वरीने आणि अगदी स्वतः रिलॅक्स असते, एकदम शांत अशी बसलेली असते ती आणि सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न निर्माण करून ती मात्र रिलॅक्स झालेली असते. आता 1.5 कोटी रुपये साधी सुधी रक्कम नाहीये, एवढी शर्वरीला द्यायची म्हणजे जरा विचार करायला लागणारच. आता मित्रांनो जानकी यांना सांगून गेलेली असते म्हणून सुमित्रा आणि नाना विचार करत थांबलेले असतात. नानांच्या डोक्यात विचारचक्र चालूच असतं. आता सुमित्रा आल्यामुळे तिच्याही डोक्यात विचार चालू होतात. बघू आता सुमित्रा, नाना, जानकी, ऋषिकेश यांच्या डोक्यात जे विचार आहे ते कसे आणि काय थांबणार, कसा काय तो तोडगा काढणार एवढ्या मोठ्या प्रश्नावर, आणि शर्वरीला खरंच 1.5 कोटी रुपये मिळणार का हे बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. मित्रांनो हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना अगदी आपण थोडक्यात बघूया. शर्वरी डायरेक्ट म्हणते कधी मिळणार आहे मला एवढे पैसे. खूप शांतपणे ऋषिकेश म्हणतो 2 दिवसात तुझी रक्कम तुला मिळी जाईल शर्वरी, डोंट वरी, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता मात्र जानकी म्हणते ज्यांना पैसे द्यायचे त्या बँकेतल्या माणसांना आपल्या घरी बोलवून घ्या आणि मग त्यांच्या हातात आपण रक्कम देऊ. एवढी मोठी रक्कम द्यायची ती हातात देता येणार नाहीये, समोरासमोर ते लोक असली की मग आपण रक्कम देऊ. त्यामुळे प्लीज वंश त्या लोकांचा नंबर वगैरे द्या, त्यांना डायरेक्ट घरीच बोलूया. जानकीच्या या बोलण्याने शर्वरीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. तिला असं वाटतं की रक्कम मिळेल आणि मी इथून घेऊन ती फरार होईल, पण जानकी असं म्हटलेली असते की बँकेतल्या लोकांना घरी बोलवा, मग आपण त्यांच्या हातात ही रक्कम देऊया.
आता कुठे शर्वरीचा प्लॅनचा पचका होतोय असं शर्वरीला वाटायला लागलेलं असतं. एक बँकेतल्या लोकांच्या हातात पैसे गेले की आपण निश्चिंत राहू. नाना म्हणतात जानकीचं बोलणं मला पटलंय, पैसे त्या लोकांच्या हातातच देणार आहोत. त्याला की शर्वरी ड्रामा सुरू करते, तुमचा विश्वासच नाहीये हो ना नाना, माझ्यावर जर विश्वास असता तर हे पैसे माझ्या हातात दिले असते ना, बँकेतल्या लोकांना डायरेक्ट देतो असं कसं म्हणताय तुम्ही. जानकी तुम्हाला सांगते आणि तुम्ही सुद्धा ऐकताय. सरळ सरळ सांगा की माझ्यावर विश्वास नाहीच आहे म्हणून ते पैसे माझ्या हातात नाहीच देणार आहे तुम्ही. आता ही चिडलेली असते आणि काहीही बोलत सुटलेली असते. सगळं बघून ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, शरुताईंना जर जीव द्यायचा असता त्यांच्या घरी दिला असता, इथे येऊन तमाशा करायची काही गरजच नव्हती ना, इथे येऊन नाटकं कशाला केली त्यांनी. आणि आता बँकेतल्या लोकांच्या हातात पैसे देतोय असं आपण म्हणतोय तर त्या म्हणताय नाही माझ्याकडे पैसे दे, मी बँकेत नेऊन भरती. मग तुला कळतंय का जानकी, काहीतरी वेगळंय. जर या खरंच अडचणीत असत्या तर ते लोकांना इथे बोलवलं असतं, पैसे दिले असते, पण नाही, यांना पैसे हातात पाहिजे आणि अजून सुद्धा तमाशाच करताय त्या. ऐश्वर्याला आलेली शंका 100% बरोबर असते. ताई हे सगळं आपल्याला घाबरवण्यासाठी, पैसे उकळण्यासाठी करताय. जानकी मी तुला स्पष्ट सांगते हे असंच मला वाटतंय. मात्र जानकीच्या डोक्यात प्रश्न सुरू झालेले असतात. खरंच शर्वरी नाटक करत असेल का? बघू आता जानकीच्या या प्रश्नाचं उत्तर मिळणार का आणि शर्वरी नाटक करते हे जानकीच्या किंवा घरातल्या सगळ्यांच्या समोर येणार का? हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.